नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्सचा आपला तिसरा धडा चालला आहे डायव्हर्सिटी इन प्लांट अँड देअर क्लासिफिकेशन. त्यामध्ये आपण प्लांटचं क्लासिफिकेशन पाहिलं. त्यामध्ये त्याचं श्रब, ट्रीज, हर्ब्स हे क्लासिफिकेशन बघितलं. नीड ऑफ अ प्लांट, आपल्याला झाडाची गरज का आहे. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ प्लांट, त्याला स्ट्रक्चर काय आहे झाडाचं हे बघितलं. त्यानंतर आज आपण बघतोय डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल. डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप्ड डिफरंट शेप्स टू सर्वाइव्ह इन द एन्व्हायरमेंट. आपल्या पर्यावरणामध्ये वेगवेगळे असे प्राणी आहेत. डिफरंट ॲनिमल्स डेव्हलप इन अ डिफरंट शेप, त्यांचा आकारही कसा आहे, वेगवेगळा आहे. देअर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल. त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर, त्यांचं जे रूप आहे ते कसं आहे तर डिफरंट आहे, वेगवेगळे. द अमिबा दॅट कॅनॉट बी सीन इन अवर आईज. हा जो अमिबा आहे तो आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. द हग इलिफंट, द स्मॉल स्नेल, इलिफंट आपण बघू शकतो. स्मॉल स्नेल, द फिश दॅट स्विम इन अ वॉटर. त्यानंतर जे की फिश आहे ते पाण्यामध्ये पोहताना आपण ते बघत असतो. अ काइट दॅट फ्लायज हाय इन द स्काय. बटरफ्लायज दॅट फिट अराउंड फ्लॉवर्स. त्याप्रमाणे फुलपाखरू ही झाडावरती अराउंड फ्लॉवर्स, फुलावरती बसलेले दिसतात. अ हाऊस लेझार्ड्स दॅट क्रॅल्स ऑन अ वेल आर ऑल ॲनिमल. घरामधली जी पाल आहे ती आर ऑल ॲनिमल्स. हे सगळे काय आहेत तर प्राणी आहेत. ईच हॅज अ डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. आणि प्रत्येक ॲनिमलचं काय आहे तर डिफरंट, वेगवेगळं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. ॲनिमल्स हॅव अ बॉडी पार्ट लाईक अ हेड, नेक, टॉर्सो, टेल अँड लाइम्स. म्हणजेच त्या प्राण्यांना काय आहे, डोकं आहे, मान आहे, टॉर्सो पोट आहे, शेपूट आहे, लाइम्स वेगवेगळ्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या होणाऱ्या वेगवेगळ्या मोमेंट, हालचाली आहेत. दे हॅव अ व्हेरियस ऑर्गन सिस्टीम विच कॅरी ऑन व्हेरियस फंक्शन्स इनसाइड देअर बॉडी. आणि वेगवेगळ्या त्यांच्या बॉडीमध्ये काय आहेत, वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. जसं की आपण बघितलेलं 5वीला असताना नर्वस सिस्टीम बघितली माणसामधली, डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली. तशा दे हॅव अ व्हेरियस ऑर्गन सिस्टीम विच कॅरी ऑन अ व्हेरियस फंक्शन्स इनसाइड देअर बॉडी इन दिस रिस्पेक्ट. त्यांच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या अशा ऑर्गन सिस्टीम आहेत आणि त्या ज्या ऑर्गन सिस्टीम आहेत त्या कार्य करतात तर व्हेरियस फंक्शन इनसाइड बॉडी. म्हणजे जसं की आपला हात आपण चालवतो, तोंड चालवतो, तसं ह्या ॲनिमलमधल्या सुद्धा ज्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत त्या काय करतात, त्यांचे फंक्शन वेगवेगळे त्यांचे कार्य करत असतात. इन दिस रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन प्लांट. आणि ह्यावरूनच ह्या ॲनिमलची सुद्धा काय आहे, डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे. कॅन यू टेल what are the differences in the body structure of animal like snake, lizard, tiger, fish, angel, hen, crab, housefly and earthworm, crocodile and grasshopper. मग तुम्हाला स्नेक, साप, पाल, टायगर, वाघ, मासा, बगळा, कोंबडी, खेकड्या, हाऊसफ्लाय म्हणजे घरामधला जी हे असते एक झुरळासारखं वरती जाळी झाल्यावर येतं ते. अँड अर्थवर्म गांडूळ, क्रोकोडाईल मगर अँड अ ग्रासहोपर. या सगळ्यांमध्ये मग तुम्हाला वेगवेगळं काय मिळतं तर या सगळ्यामध्ये वेगवेगळे आकार आहेत. प्रत्येक प्राण्याचा काय आहे तर वेगळा असा डिफरंट काय आहे, शेप आहे, आकार आहे. वी सी अ व्हरायटी इन ॲनिमल विथ रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल. त्याचप्रमाणे या ॲनिमलचं जे अन्न आहे ते सुद्धा काय आहे तर वेगळं आहे. फूडसुद्धा काय आहे तर डिफरंट आहे, वेगळं आहे. सेन्स ॲनिमल डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर बॉडी, दे आर फाउंड इन अ प्लेस वेअर फूड इज अवेलेबल. आणि प्रत्येक ॲनिमल हा वेगवेगळ्या ठिकाणी असतो. डिपेंड ऑन अदर देअर फूड, आणि त्याच्या अन्नावरती तो डिपेंड असतो आणि ते अन्न शोधण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काय मिळतो, पाहायला मिळतो. डिफरंट ॲनिमल्स हॅव अ डिफरंट मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग अँड इटिंग फूड. दिस टू लीड्स टू डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. आणि त्या प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर काय आहे तर वेगळं आहे. त्या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स, मग आपल्याला प्रत्येकाचा आकार दाखवला आहे. टायगर दाखवला आहे, बटरफ्लायज दाखवले, नंतर गांडूळ दाखवले, नंतर क्रोकोडाईल दाखवले, मगर. ह्या सगळ्या ॲनिमलमध्ये काय आहे तर वेगवेगळं आहे. त्याचे शेप, त्याचा आकार वेगळा आहे, त्याचं खाण्याची पद्धत वेगळी आहे. ऑब्झर्व द ॲनिमल्स इन अवर सराउंडिंग. आपल्या आजूबाजूचे ॲनिमल काय करा, ऑब्झर्वेशन करा. मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स. काय करा, मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स. कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन ऑब्टेन अँड डिस्कस इट इन द क्लास. आणि तो आपल्यामध्ये डिस्कस करा. जसं मी तुम्हाला झाडाचं सांगितलेलं, आपल्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही 5 झाडांची नावं घ्या, त्याचा शेप, त्याची हाईट, त्याचे लिव्स कसे आहेत, या सगळ्यांची माहिती आपण मागच्या तासाला बघितली. तसंच एखादा ॲनिमल घ्या, व्हॉट इज देअर फूड, त्या ॲनिमल काय खातं, वेअर डू दे लिव्ह, ते कुठं राहतं, द स्पेशल फीचर अँड यू फाउंड. आता तुम्ही फिश घेतलं तर फिश काय खातं, पाण्यामध्ये राहून. ते कुठं राहतं, वेअर डू दे लिव्ह, पाण्यामध्ये राहतं. दे स्पेशल फीचर, मग काय आहे त्याचं स्पेशल फीचर, ते पाण्यामध्येच राहू शकतं. त्याचा वापर आपण आपलं फूड म्हणून त्याचा वापर करतो. असे वेगवेगळ्या तुम्ही कोणतेही ॲनिमलची तुम्ही नावं लिहू शकता. यू विल नॉट सी ऑल ॲनिमल्स इन आवर सराउंडिंग्स. Why is it so? Which are the other animals that you know of but have not seen? Collect information about them using the above table. Take the help of website like. मग तुम्हाला काही खाली वेबसाईट दिल्यात, त्या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळ्या ॲनिमलची काय मिळेल, माहिती मिळेल, आणि त्या ॲनिमलच्या माहितीवरून तुम्ही हा चार्ट कंप्लीट करू शकता. पुढे, टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ बंडल अँड प्लेस इट इन अ ग्लास स्लाईड. मी तुम्हाला एक स्लाईड दाखवलेली, त्या स्लाईडवर त्यांनी काय सांगितलं आहे, टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर, त्यावरती एक ड्रॉप घ्या, कशाचा, वॉटर. ऑब्झर्व इट अंडर अ मायक्रोस्कोप, आणि तो काय करा, मायक्रोस्कोपच्या खाली, ह्या मायक्रोस्कोपच्या तिथे ती स्लाईड ऑब्झर्व करा. व्हॉट डू यू सी, त्या स्लाईडमध्ये तुम्हाला काय दिसेल. व्हेन अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ बंडल इज सीन अंडर अ मायक्रोस्कोप, इन्युमरेबल मायक्रोब्स कॅन बी सीन मूविंग अबाउट इन इट. त्यामध्ये तुम्हाला मायक्रोब, छोटे छोटे स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे लहान लहान सूक्ष्मजीव दिसतील. यू विल सी द कंटिन्युअसली मूविंग अमिबा. त्यामध्ये तुम्हाला काय दिसेल तर अमिबा दिसेल. द पॅरामेशियन इज अल्सो युनिसेल्युलर ॲनिमल लाईक द अमिबा. मग अमिबा आणि पॅरामेशियम हे काय आहे तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजे युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय. या सगळ्यामध्ये काय आहे, एकच पेशी आहे, आणि हे सगळे आपल्याला त्या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसतात. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर प्रेझेंट इन अ वन सेल. त्या युनिसेल्युलरमध्ये एकच सेल प्रेझेंट, एकच पेशी प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलर. हॉर्स, बियर, टॉर्टाईज, घोडा असेल, अस्वल असेल, तुमचं कासव असेल, या सगळ्यामध्ये काय आहे, मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. हे सगळे कसे आहेत तर मल्टीसेल्युलर, म्हणजे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त असे काय आहेत तर सेल्स आहेत. युनिसेल्युलर म्हणजे वन, प्रेझेंट इन अ वन सेल, आणि मल्टीसेल्युलर म्हणजे प्रेझेंट इन अ बोथ वन किंवा अनादर सेल. एकापेक्षा जास्त सेल ज्यामध्ये प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणतो मल्टीसेल्युलर, आणि एकच पेशी, एकच सेल ज्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हणतो युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, आणि मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशीय. म्हणजे आज आपण बघितलं युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. पुढचा पॉईंट आहे, व्हॉट इज द चेन ऑफ अ बोन्स इन द सेंटर ऑफ अवर बॅक कॉल. तुमच्या पाठीला जो कणा आहे, बोन्स कणा आहे, ऑफ अवर बॅक कॉल, त्याला आपण काय म्हणतो. ॲनिमल विथ अ व्हर्टिबल कॉलम अँड दोज विदाउट इट फ्रॉम 2 ग्रुप्स नोन ॲज द व्हर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ज्या ॲनिमलला काय आहे, व्हर्टिबल कॉलम म्हणजे पाठीचा कणा आहे, विदाउट इट फ्रॉम 2 ग्रुप, 2 ग्रुप पडतात त्याचे, एक आहे व्हर्टिब्रेट्स आणि एक आहे इनव्हर्टिब्रेट्स. व्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्या ॲनिमलला पाठीचा कणा आहे, आणि इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्या ॲनिमलला पाठीचा कणा नाही.
म्हणजे हे लक्षात ठेवा की व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय, प्रेझेंट इन अ व्हर्टिबल कॉलम, आणि इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे काय, नॉट प्रेझेंट इन अ व्हर्टिबल, ज्यामध्ये पाठीचा कणा नाही त्याला इनव्हर्टिब्रेट्स कॉलम म्हणतो, आणि व्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्याला आपण पाठीचा कणा आहे असे ॲनिमल. स्नेक्स, बर्ड्स, फिश, कांगारूज आर अल्सो ह्युमन्स आर अ व्हर्टिब्रेट ॲनिमल, म्हणजे आपण आहे, पाल आहे, साप आहे, पक्षी आहेत, फिश आहे, कांगारूज आहेत, या सगळ्यांना काय आहे तर पाठीचा कणा आहे. म्हणजे ते कोणते ॲनिमल आहेत तर व्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स. ॲनिमल्स सच ॲज स्नेल्स, कॉक्रोचेस, अर्थवर्म डू नॉट हॅव अ व्हर्टिबल कॉलम अँड देअरफॉर दे आर अ इनव्हर्टिबल ॲनिमल. म्हणजे काय तर फिश, ज्या कॉक्रोच, स्नेल्स, अर्थवर्म, गांडूळ वगैरे यांसारख्यामध्ये जर व्हर्टिबल कॉलम नसेल तर त्याला काय म्हणतो, इनव्हर्टिब्रेट्स ॲनिमल, म्हणजे त्यांना पाठीचा कणा नाही. नेम सम ॲनिमल विच लाय एग्ज अँड अदर विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. हे पण आपण बघितलेलं. लेग्स म्हणजे अंड्यामधून बाहेर येणारे ॲनिमल, अँड अदर विच गिव्ह बर्थ टू यंग वन्स, आणि मदर्सच्या टमीमधून, आईच्या पोटामधून बाहेर येणारे आणि अंड्यामधून बाहेर येणारे ॲनिमलची काय करायच्यात, नावं लिहिच्यात. वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग other living थिंक लाईक वन सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनादर लिव्हिंग थिंग लाईक वन सेल्फ, एकापासून अनेक जणांना जन्म देणारे लिव्हिंग थिंग्स, एकापासून अनेक जणांना जन्म देणारे जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन. अ हेन ले एग्ज अँड हॅचेस देम. कोंबडी अंड देते आणि ते अंड दिल्यानंतर ते हॅच करायला, त्या अंड्याला काय ऊब देण्यासाठी बसलेले असते. आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, द यंग चिक्स हॅच आउट ऑफ द एग्ज, आणि काही दिवसानंतर त्या अंड्यामधून काय बाहेर येतं तर कोंबडीचं पिलू बाहेर येतं. अ काव गिव्ह बर्थ टू अ क्लॅब. मग नंतर काऊसुद्धा काय करते, गिव्ज बर्थ टू अ क्लॅब. बिफोर दॅट द क्लॅब गोज विदिन द काऊज बॉडी. त्यामधून काऊसुद्धा काय येतो, बाहेर येत असतो. अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन ॲनिमल्स आर क्लासिफाईड इन टू 2 टाईप्स. मग गाई कशातून बाहेर येते तर काऊज बॉडी, म्हणजे त्या गाईच्या पोटामधून ती बाहेर येत असते. अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन्स ॲनिमल आर क्लासिफाईड इन टू 2 टाईप्स, नेमली ओव्हिव्हेरस ॲनिमल विच ले एग अँड व्हिव्हिपेरस ॲनिमल विच गिव्ह बर्थ देअर यंग वन्स. म्हणजे अंड्यामधून बाहेर येणाऱ्या ॲनिमलला काय म्हणतो आपण, व्हिव्हिपोरस, अँड यंग वन्स, आईच्या पोटातून किंवा यंग वन्समधून बाहेर येणाऱ्या ॲनिमलला काय म्हणतो आपण, व्हिव्हिपोरस ॲनिमल विच गिव्ह बर्थ ऑफ टू देअर यंग वन्स. म्हणजे आज पहिले युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, व्हर्टिब्रेट्स, इनव्हर्टिब्रेट्स, ओव्हिपेरस ॲनिमल, व्हिव्हिपोरस ॲनिमल. आता पुढचा पॉईंट आहे, वेअर आर द ॲनिमल्स, नेमली अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टाइज, अँड एलिग्रेट, अ फिश, अ डेडर अँड अ फ्रॉग टू बी फाउंड. घोडा, अस्वल, कासव, एलिग्रेट, फिश, मासे, हरिण, फ्रॉग, बेडूक यांसारखे ॲनिमल दाखवलेत काही. अकॉर्डिंग टू देअर हॅबिट ॲनिमल्स आर युजली क्लासिफाईड इन टू टेरिस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल. म्हणजे ॲनिमलचे सुद्धा किती भाग पडले पुन्हा, 2, टेरिस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक. However, animals like a frog, salamander, toad live in both places, namely land and water. They are called amphibious animal. Terrestrial, aquatic, and amphibious animal. आता टेरिस्ट्रियल ॲनिमल म्हणजे काय तर लिव्हिंग ऑन अ लँड. टेरिस्ट्रियल ॲनिमल म्हणजे काय, जे जमिनीवर वाढतात किंवा जे जमिनीवर आहेत, जसं की डिअर आहे, लायन आहे, जे जमिनीवर आहेत त्यांना आपण काय म्हणतो, टेरिस्ट्रियल ॲनिमल. ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे काय, जे की ॲनिमल पाण्यामध्ये राहतात. फॉर लिव्हिंग इन अ वॉटर, फॉर एक्झाम्पल फिश.
मग फिश कशामध्ये असतं? पाण्यामध्ये असतं. क्रॅब्स खेकडा पाण्यामध्ये असतो. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे, ॲक्वेटिक म्हणजे पाण्यावरती राहणारे. However, animal like a frog, salamander, toad live in a both place. आणि बेडूक कसं पाण्यामध्येही राहतं आणि जमिनीवर राहतं. नेमली लँड अँड वॉटर. दे आर कॉल्ड amphibious animals. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? एम्बिबियस ॲनिमल, म्हणजे जे की दोन्हीवरती राहतं. अ काईट, ॲन एंजल, अ काव, अ बटरफ्लाय, अ हनी बी, ऑल फ्लाय इन द एअर थ्रू दे लिव्ह इन अ डिफरंट प्लेस. दीज ॲनिमल आर सेड टू हॅव एरियल मोड ऑफ लाईफ. आणि जसं की वेगवेगळे ॲनिमल वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, त्यालाच आपण एरियल मोड ऑफ लाईफ असं म्हणतो. त्याची जी लाईफ आहे ती एरियल मोड ऑफ लाईफ. याप्रमाणे हा लेसन आज आपला इथं संपतोय. आज आपण बघितले पहिल्यांदा डायव्हर्सिटी इन ॲनिमलच्या आकारावरून, त्याच्या बॉडीच्या पार्ट, त्याचे बॉडी कसे यावरून त्याचं क्लासिफिकेशन पडतं. त्यानंतर आपण बघितलं युनिसेल्युलर म्हणजे काय, मल्टीसेल्युलर म्हणजे काय, व्हर्टिब्रेट्स, इनव्हर्टिब्रेट्स, ओफोफेरस, व्हिओपोरस, टेरेस्ट्रियल, ॲक्वेटिक अँड ॲम्बिबियस. या धड्याच्या मी निम्म्या नोट्स तुम्हाला मागच्या लेसनला दिल्यात. ह्या राहिलेल्या लेसनच्या नोट्स आज देते, त्या तुम्ही व्यवस्थित लिहिणार आहात वही. आणि नंतर आपण तास संपल्यानंतर काही तुम्ही मला प्रश्न विचारणार आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. थँक्यू.